तुम्ही पण लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात खूप धिंगाणा, मज्जा आणि मस्ती केली असेल ना, तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. ही कथा आहे 3 जिगरी मित्रांची, ज्यांना एप्रिल मेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये खूप धमाल, मज्जा, मस्ती करायची असते. पण मित्रांनो, अडचण अशी असते की त्यातील एका मित्राच्या वडिलांना त्यांच्या मुलाला इंग्रजी शिकण्यासाठी मुंबईला पाठवायचं असतं आणि हाच सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहतो. पण मित्रांनो, त्यामध्ये एक ट्विस्ट आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडते की त्यांच्या गावामध्ये एक नवीन पाखरू म्हणजेच एक नवीन मुलगी येते आणि त्यानंतर यांच्या जीवनामध्ये प्रकाश पडतो, म्हणजे जणू काही यांना देवच प्रसन्न होतो. आणि त्यानंतर मित्रांनो, कोकणातील निसर्गरम्य वातावरण आणि अनेक पर्यटन स्थळं आणि अशा गोष्टी तिला ते फिरवायला नेतात आणि त्या तिला फिरवताना आपल्याला देखील बघायला मिळतात मित्रांनो. आणि त्या गोष्टी मनाला सुख आणि समाधान देणाऱ्या आहेत. दशावतार चित्रपटापेक्षाही जबरदस्त सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाची मला वाटते मित्रांनो. त्यातील व्हिज्युअल्स, समुद्र, डोंगर, झाडं आणि नारळाचे बाग बघून मित्रांनो तुमच्या मनाला एक सुख, समाधान भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला पण बघायचं असेल की शेवटी ही 3 मुलं इंग्रजी शिकतात, गावात राहतात की मुंबईला जातात आणि त्यांच्या मैत्रीचं पुढं काय होतं, तर आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही अमेझॉन प्राईमला एप्रिल मे 99 नावाचा सिनेमा बघू शकता. भेटूया पुन्हा. धन्यवाद.